की त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नाहीये आणि काहीही परमिशन नाहीये. डे नाईट काम चालतं. काही कुणाची दबाव नाही त्यांना. प्लस यांची ऑर्डर एप्रिलमध्ये संपलेली आहे, तरी यांचं काम चालू आहे. बीएमसी अधिकारी याच्यावर लक्ष देत नाही. बीएमसी अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी माझी दिशाभूल करायला त्यांच्याकडे वर्क ऑर्डर मागवली, तर त्यांनी माझी दिशाभूल करायला मला हे 2 पेपर पाठवले फाईनचे, हे आणि हे 2 पेपर पाठवले आणि वर्क ऑर्डर मला दिलेली नाही. आणि मी वर्क ऑर्डर काढलेली आहे की एप्रिलच्या 10 तारीख 4थ्या महिन्यात संपलेली आहे. बाकी यांच्याकडे काहीच नाही. परमिशन मिळतं कसं यांना? बिना परवानगीशिवाय काम करतात कसं? त्यांचे कोणतरी गुरु असेल ना काम करून देणारा, तेव्हा हे डेअरिंग करून कामं करतात. बाकी तर काय नाही. यांची हिंमत कशी होते बिना परमिशनचं काम करायचं? काही लक्ष नाही. ए वॉर्डचं बिलकुल लक्ष नाही. ए वॉर्डच्या अधिकाऱ्यांना मी फोटोज काढून पाठवले, सर्व व्हिडिओ काढून पाठवले, पण काही उत्तर दिलेलं नाही. लिगली पाऊल मी आता घेतलंय. हे पत्र मी आयुक्तांना परिमंडल 1 ला टाकलेलं आहे. माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिकांना टाकलेलं आहे. दक्षता अधिकाऱ्यांना टाकलेलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र पोलीस आयुक्त यांना सुद्धा टाकलेलं आहे. काही नाही, कालच टाकलेलं आहे. अजून काय त्याचं उत्तर आलेलं नाही. माझी मागणी म्हणजे लिगली परमिशननी काम करावं ना, असं नाही करावं ना. विदाऊट परमिशन तुम्ही काम कसं करताय? तुमचं कोणतरी असेल ना, मंत्री संत्री वापस आमदार वगैरे असतील, म्हणून तुम्ही या डेअरिंगनी काम करता ना. बाकी नॉर्मल माणूस असं काम नाही करू शकत. अधिकारी पण याच्यात भेटलेले आहेत ना सर्व ए वॉर्डचे, त्याच्यामुळे हे काम चाललं. यांच्याकडे सुरक्षा साधने नाहीये. प्लस यांच्याकडे कुठलंही बोर्ड लागलेलं नाही, कुठल्या कंपनीचं काम चालू आहे, किती तारीख ते किती तारखेला संपेल असंही काही नाही. त्याच्यावर काहीतरी ऍक्शन व्हायला पाहिजे, हेच माझं मागणं आहे.